हॅलो मंडळी, 2 दिवसानंतर घटस्थापना, देव बसतात, त्यामुळे आज नॉनव्हेज बेत. आज केलं आहे मटणाचा खिमा बॉल्स, चरचरीत असे खिम्याचे गोळे. साहित्य घेतलं आहे मटण खिमा, तिखट, मीठ, हळद, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, खोबऱ्याचा मसाला, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो. प्रथम मिक्सरच्या भांड्यात खिमा घातला, त्यात थोडंसं खोबऱ्याचा मसाला, मीठ आणि हळद, तिखट पूड, कोथिंबीर, पुदिना पेस्ट, मसाला तिखटही टाकले, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, कोथिंबीर पुदिना पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, थोडंसं तेल टाकून मिक्सीला मिक्स करून घेतले. मिक्स झाल्यानंतर असे गोळे तयार होतात. मग त्याचे गोळे हातांना तेल लावून गोळे तयार करून घ्यायचे. नंतर कढईत तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, हळद, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. चांगला परतवला तर खिमा बॉल्समध्ये चांगले लागणार आहे. कांदा परतून घेऊन त्यात हळद टाकायचं आहे. हळद, त्यानंतर टोमॅटो टाकून परतून त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची. नंतर त्यावर प्लेन तिखट टाकायचं आहे. त्यानंतर खोबऱ्याचा मसाला टाकून चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे. खोबरा मसाला परतवला गेला की मग खिम्याचे गोळे, गोल केलेले गोळे टाकायचे. गोळे सगळे फक्त अलगदच टाकायचे. थोडेसे टाकल्यानंतर मी थोडंसं त्यात खाली पाणी टाकले, त्यामुळे थोडेसे गोळ्याला वाफ लागते. न हलवता झाकण लावून त्यावर पाणी ओतून खिमा बॉल्स शिजत ठेवायचे. तेवढेच थोड्याशा पाण्यावर आणि प्लेटीमध्ये पाणी असल्यामुळे झाकणावर पाणी घातल्यामुळे आतमध्ये पाणी सुटते. 10 ते 15 मिनटं झाकणावर पाणी घालून ठेवायचं आहे. पाणी कमी जास्त जसा हवा असेल तसं घालायचं आहे. सुरुवातीला तर पाणी जास्त घालायचे नाही आहे. नंतर गरम झालेले पाणी ओतून 25 ते 30 मिनिटं खिमा बॉल्स शिजत ठेवायचे. थोड्या वेळाने परतून पाहून पाणी लागल्यास थोडे ओतून परत शिजत ठेवायचे. अशा प्रकारे खिमा बॉल्स तयार करून घ्यायचे. खायलाही खूप छान लागतात आणि हे बॉल्स घट्टसर गोळे असे तयार होतात. तुम्हीही करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करा. धन्यवाद.